16 मेच्या मध्यरात्री 12:55 हुडकेश्वर पोलिसांचे पथक नियमित पेट्रोलिंग करीत असताना महाडीनगर चौकाजवळ एका इसमाकडे अंमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी बालाजी रेस्टॉरंट जवळ सापळा रचला। काही वेळातच एका संशयित इसमाला थांबवून त्याची पंचासमक्ष झडती घेण्यात आली। त्यावेळी त्याचे नाव विशाल सुनीत चुंडरवार, वय 27 वर्ष, राहणार भारतीय सोसायटी मनीषनगर, तरोडी, नागपूर असे निष्पन्न झाले आहे। विशालकडे 3 झिपलॉक पिशव्यांमध्ये सुमारे 3 ग्रॅम एमडी पावडर, ज्याची बाजार किंमत अंदाजे 30,000 रुपये आढळून आली आहे। यासोबतच मोबाईल फोन व अन्य साहित्य मिळून एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपींविरोधात एनडीपीएस ऍक्ट कलम 20(2) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस उपआयुक्त रश्मिता राव, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, दुय्यम पोलीस निरीक्षक चतरकर, सहपोलीस निरीक्षक मलावी, मनोज धोडे तसेच राजेश, नितेश कडू व गौरव यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। काल रात्री उशिरा आमचे डीबी पथकाचे एपीआय भलावी आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळालेली होती। रेकॉर्डवरील आरोपी हा माडगीनगर चौकात येणार आहे आणि त्याच्याकडे काही अंमली पदार्थ एमडी सारखा आहे अशी माहिती मिळाल्यावरून एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार आम्ही पालन करून एक रेड कारवाई केली। त्याला पकडण्यात आलेला आहे आरोपीला, आणि आरोपीला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये 3 ग्रॅम एमडी, किंमत 30,000 रुपये आणि एक मोबाईल फोन 10,000 रुपयाचा, असा 40,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। आरोपीचे नाव आहे विशाल सुनील चुन्नरवार, वय 27 वर्ष आहे, राहणार तो मनीषनगर येथील आहे। तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे, त्याच्यावर यापूर्वी सुद्धा 9 गुन्हे दाखल आहे। आरोपी यांनी ती एमडी कुठून आणली, कोणाला विकणार होता का स्वतः सेवन करणार होता का, याच्यामध्ये अजून सह आरोपी कोणी आहे का, याबाबत डिटेल्समध्ये आमचे तपास एपीआय भलावी हे करत आहे। मान्य न्यायालयासमोर आज त्याला हजर करून पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून पुढची कारवाई आम्ही करणार आहोत।